की जय। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। श्री राम जगदानंद कंद श्री राम सच्चिदानंद श्री रघुपती नित्य शुद्ध नाही भवबंध स्मरणे तुझ्या। प्रभू श्रीरामाचं या ठिकाणी गुणगान गाऊ लागलेले आहेत, सांगू लागले आहेत राम नामाच्या पुढे काहीही नाही, एकच आहे राम नाम। ते कसे आहेत? राम कसे आहेत? पूर्ण ब्रह्म आहेत आणि त्यांचं नाव मुखामध्ये ज्यावेळेस घेईल त्यावेळेस आपल्याला मोक्ष प्रदान झाल्याशिवाय नाही, असं सुद्धा ग्रंथकर्ते सांगू लागले। वानर सेना संभार पाहुणी समुद्र तीर कटक उतरले समग्र श्री रामचंद्रा समवेत। काय झालंय? मागच्या अध्यायामधलं कथन या ठिकाणी सांगू लागले की मागच्या अध्यायामध्ये प्रभू श्रीराम पूर्ण आपलं सैन्य म्हणजे वानर पूर्ण घेऊन कुठं आले? या समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन सगळेजण पोहोचलेली कथा ही मागच्या अध्यायामध्ये झालेली आहे, असं सांगू लागले। एकीकडे लंकेत नगर जाळून गेला हनुमंत तेने कैकसीस अकांत राक्षस अंत दृढ झाला। ग्रंथकर्ते सांगू लागले कथा कुणीकडे घेतलेली आहे? इकडे लंकेमध्ये कथा घेतलेली आहे। ज्यावेळेस हनुमंतानं पूर्ण लंकेचं दहन केलंय, लंका जाळलेली आहे, त्याच्यानंतर तिकडं लंकेमध्ये काय झालं आणि काय नाही, ही रावणाची जी आई आहे कैकसी, ही तिच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झालेली आहे, तिला दुःख वाटू लागलं आहे की आता या लंकेचं कसं होईल, रावणाचं काय होईल, ही चिंता या कैकसीला वाटू लागलेली आहे। कैकसी रावणाची जननी लंका गडदा हो देखुनी परम दुःखी होय मनी स्त्रवती नैनी अश्रुधारा। कैकसी म्हणजे कोण होती? रावणाची आई होती। काही असो, कुणाचाही पुत्र कसाही असो, पण त्या आईला दुःख ज्यावेळेस होतं का होतच, मग ते कुणाची असो, मुलगा चांगला असो की वाईट असो, रावण जरी वाईट असला तर त्याची आई होती कैकसी, तिच्या अंतःकरणामध्ये वाटू लागले की आता कसं होईल, माझ्या रावणाचं काय होईल। एकटा वानर या ठिकाणी आला आणि पूर्ण लंकेला जाळून गेला, मग आता रावणाचं इथून पुढे काय होईल आणि काय नाही ही चिंता या कैकसीला झालेली आहे। हे मुनिया विभीषणापासी निज दुःख सांगे त्यासी मरणाले रावणासी राक्षसासी कुळशयो। कैकसी मातेला दुःख आलेलं आहे आणि तिनं काय केलेलं आहे? तिच्या भावापाशी विभीषणापाशी आलेला आहे, जो दुसरा मुलगा होता त्या विभीषणाच्या जवळ आलेली आहे आणि विभीषणाजवळ येऊन कैकसी सांगू लागली आहे रावणाचं कसं होईल, आता रावणाचं मरण या ठिकाणी आलेलं आहे की काय, अशी चिंता व्यक्त विभीषणापाशी कैकसी माता करू लागलेली आहे। यासी मुळ तुझा ज्येष्ठ बंधू चोरून आणली श्रीराम वधू श्रीराम रावणा करील वधू सकुळ छेदू राक्षसा। कैकसी माता सांगू लागली आहे विभीषणा, तुझ्या भावाचं या ठिकाणी खरंच बरं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही। काय केलंय रामानं? रामाची सीता या रावणानं या ठिकाणी चोरून आणलेली आहे, त्यामुळं राम या ठिकाणी येणार आणि या रावणाला मारल्याशिवाय राहणार नाही, मग यामध्ये आपण काय करावं लागेल आणि काय नाही असं ती विभीषणाला बोलू लागलेली आहे। श्रीराम प्रिया प्रिय कर शुद्धी धाडिला मानर तेने जळवली नगर निशाचर निर्दळले। कैकसी माता सांगू लागली आहे विभीषणा, याच्या अगोदर काय झालं आहे? ही जी सीता आणलेली आहे तर सीता कोणाची कोण आहे? तर रामाची पत्नी आहे, तिचं प्रेम त्या रामावर आहे आणि त्या प्रेमापोटी आता राम या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही। पण राम येण्याच्या अगोदर सीतेचा शोध घेण्यासाठी हा वानर आलेला होता आणि त्या वानरानं काय केलंय आणि काय नाही या लंकेचं हे सुद्धा तुला माहिती आहे, असं म्हणू लागलेली आहे। इंद्रजित महामाजी उद्भट कपिन त्याचे काढले चार पट रणी खवळो निमरकट दशकंठ गांजिला। त्यावेळेस सांगू लागले इथं तो वानर आलेला होता हनुमंत, पण त्याने काय लंकेची अवस्था केली? इथं सगळ्यात बलाढ्य कोण आहे? तर आपला इंद्रजित आहे। इंद्रजिताची काय अवस्था केली? किती अंगाचे चरपटे त्याच्या काढले आणि लंकेची कशी अवस्था करून गेले। तो अतुर्बळी आहे, तो खूप ताकदवान आहे, तो येऊन गेला तर अशी अवस्था झाली आहे आणि त्याच्या पाठीमागून आता राम आल्याशिवाय राहणार नाही आणि इथं वाकळं झाल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा ती विभीषणाला बोलू लागलेली आहे। समीश उत्तम पक्वान शिविल्या अवश्यानी मरण तैसे सीता विलासन कुळ निर्दळन राक्षसा। सांगू लागले म्हणजे रावणाला काही कमी होतं का? किती 18 पद्म किती प्रकारचं अन्न याला होतं, पण एवढं अन्न असताना एवढ्या इथं स्त्रिया असताना काही गरज होती का त्या सीतेला या ठिकाणी आणायची?
सीतेला या ठिकाणी आणल्यामुळं आता रावणाचं तर जाणारच आहे, पण त्याच्यासोबत पूर्ण 18 कुळ जे आपले आहेत त्याला सुद्धा बट्टा या ठिकाणी लागल्याशिवाय राहणार नाही, असं ते बिभीषणाला बोलू लागलेले आहे. संताना होय निसंतान ऐसे आलोटाले विघ्न बिभीषणासी अलिंगून करी रुदन कैकशीला रुदन येऊ लागलाय. पूर्ण गोष्टी जो इतिहास आहे तो पाठीमागचा जसा आहे तो पूर्ण आठवू लागलाय आणि भविष्य काय होणार आहे हे सुद्धा त्या मातेला समजू लागलाय. बिभीषण आता काही खरं नाही, रावण तर या ठिकाणी जाणारच आहे, त्याच्यासोबत पूर्ण जेवढं काही आपलं कुळ असेल त्या कुळाचा सुद्धा नायनाट या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही याची भीती मला वाटू लागली आहे, म्हणून ती बिभीषणापाशी रडू लागलेली आहे. एके श्रीरामाची गोष्टी जो जो वीर पडला दृष्टी तो निर्दळेश्वर वृष्टी वीर जगजेठी श्रीराम. कैकशी पूर्ण प्रभू श्रीरामाचा पूर्ण इतिहास सांगू लागले आहे. म्हणजे रामाचा इतिहास काय आहे, रामानं काय काय केलेलं आहे आजपर्यंत, जो कोणी त्याच्या पुढे गेलेला आहे अधर्मानं त्याचा नायनाट रामानं केलेला आहे आणि कुठं कुठे काय काय केले रामानं ही सुद्धा कैकशी बिभीषणाला सांगू लागलेली आहे. टीका मारिले रे उठा उठी सुभाव मारिला यज्ञ वाटी विराध मारिला रणदिपट्टी पडल्या दृष्टी न सोडी. पडल्या दृष्टी न सोडी. रामाच्या पुढे अधर्म कुणीही करू. ताटिका मारली म्हणजे त्यानं लहान असताना, पुन्हा सुभाव सुद्धा तिथंच मारला, मग कुणाचं टिकणारा म्हणले त्याच्या पुढे जो कोणी अधर्मानं काही करील त्याचा या ठिकाणी टिकणार नाही, असा तो राम आहे आणि रामाच्या पुढे रावण सुद्धा टिकणार नाही आणि आपला कुळ पूर्ण या ठिकाणी संपल्याशिवाय राहणार नाही अशी भीती व्यक्त करू लागलेली आहे. श्रीराम पदाती एकला जान मारिला त्रिशराखर दूषण 14 शस्त्र रक्षोगण रणकंदन केले रामे. पुन्हा काय केलं म्हणजे राम कुठं आला, वनवासाच्या ठिकाणी आला, तिथं खर गेला, दूषण गेला, त्यांचाही नायनाट रामानं केलेला आहे. पुन्हा त्या ठिकाणी 14,000 बनकर गेले होते, त्यांना सुद्धा रामानं एका बाणामध्ये मारलं आहे. असं प्रभू श्रीराम या ठिकाणी आहेत आणि त्यांनी राक्षसाचं निर्दालन केल्याशिवाय सोडणार नाहीत याची भीती सुद्धा मला वाटू लागलेली आहे, असं बोलू लागली. कबंध निर्दिळला बळी बाणी निर्दिळला वाळी सूर्य मिळला त्या जवळी वानर दळा समवेत. बघा किती इतिहास आहे, जो जेवढा माहिती होता पूर्ण इतिहास या कैकशीला माहिती होता, म्हणून तिने सगळं रामाचं कथन सांगू लागली. काय केलंय, कबंधाला कसं मारलंय, मला एका बाणामध्ये कबंधाला मारलेला आहे. तो किती बलाढ्य होता, त्याचं काही चाललं का, काही चाललं नाही. त्याच्यानंतर वाली होता म्हणले, वालीला सुद्धा रामानं मारलेला आहे आणि सुग्रीवाला तिथं गादीवर बसलेला आहे. असा राम पराक्रमी आहे, मग तो त्या ठिकाणी आपल्याला कसंच या ठिकाणी सोडणार नाही आणि या रावणाला सुद्धा या ठिकाणी सोडणार नाही. कारण का तर त्याची सीता या रावणानं आणलेली आहे. त्या माझी हनुमंत एक लंक जळवली निशंक गांजोनी दशमुख लाविला धाक राक्षसा. आणि त्याच्या पाठीमागे कोण आला होता म्हणले, हा हनुमंत आलेला होता. त्यानं काय केलं, लंकेला पूर्ण जाळून टाकलं. इंद्रजिताला चळोकी पळ करून सोडलं. जो सूत होता मुलगा निंबूमुळे त्यालाही मारून टाकलं. मग आता रावणाची अवस्था कसं केली आहे त्यानं, तो तर फक्त रामाचा भक्त होता, राम येणं तर बाकीचा होता, अशी अवस्था त्याच्या भक्ताने केलेली आहे. असं सुद्धा ती आपल्या मुलाला म्हणू लागलेली आहे. येथे आलिया रघुनाथ कोण साहेर शर संपात होय राक्षसासी कुळघात लंकानाथ. मग सांग मला बिभीषण, आता जर या ठिकाणी जर प्रभू रघुनाथ म्हणजे प्रभू श्रीराम जर या ठिकाणी आले तर इथं कोण आहे म्हणजे वाली. सगळ्या राक्षसाचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं राक्षसच नाही म्हणजे आपल्या पूर्ण कुळाला सुद्धा, या कुळातला सुद्धा कुणी सुद्धा वाचणार नाही अशी ताकद, असं सामर्थ्य त्या प्रभू श्रीरामामध्ये आहे, असं ती आपल्या मुलाला म्हणजे बिभीषणाला म्हणू लागली. आती गर्व दशानन माझी नायके शिकवण तुझे मानितो वचन हित संपूर्ण उपदेशी. ऐक रे बिभीषणा म्हणले, मी काय सांगते, हा रावण कसा आहे म्हणजे अति गर्विष्ठ आहे, याच्या मनामध्ये खूप गर्व आहे, माझ्या एवढा ताकदवार कुणी नाही असं त्याला वाटतंय. मग मी जर आता त्याला सांगायला गेले तर तो माझा ऐकणार नाही. तू तरी काहीतरी जाऊन सांग त्याला, त्यावेळेस तो ऐकला तर बरं होईल, असं सुद्धा ते आपल्या मुलाला म्हणू लागले आहे. श्रीरामा अर्पुणी सीता सख्य करावे श्री रघुनाथा तेने कल्याण लंका नाथा आणि समस्ता राक्षसा. बिभीषणाला माता कैकेशी सांगू लागली आहे, बिभीषणा तू माझं म्हणणं आहे, तो माझं तर ऐकणार नाही, पण तू काय कर, जा आणि रावणापाशी जाऊन सांग
जी रामाची सीता या ठिकाणी चोरून आणलेली आहे ती त्याच्या स्वाधीन करा आणि त्याला शरण जावा. जर त्याला शरण गेला तर इकडे रावण पण वाचेल आणि पूर्ण कुलाचा उद्धार आपल्या झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी तू विनंती तू राजा रावणाला कर असं बिभीषणाला सांगू लागलेली आहे. ऐसी देतासी कबून रावण करील अपमान, तू हे सावनी आपण हित संपूर्ण उपदेशी. तिला माहिती होतं मी जरी तुला सांगितले असं जरी तू त्या ठिकाणी जाऊन केला तर तो तुझंही ऐकणार नाही, तुझाही खूप अपमान केल्याशिवाय राहणार नाही. पण कुळाचा उद्धार करण्यासाठी तू तुझ्या मनाला तुला जेवढा अपमान रावण करील तो रावण सहन कर अपमान झालेला, पण रावणाला या ठिकाणी वाचव अशा प्रकारे ती बिभीषणाला बोलू लागलेली आहे. बिभीषणा तुझ परम शांती सर्वथा क्रोध नये चित्ती, करून अपमान निवृत्ती लंकापती उपदेशी. ऐक रे बिभीषणा मी काय सांगते, तुझ्या मनामध्ये कितीही वाईटपणा आला कितीही चांगलंपणा असलं तू कसा आहेस म्हणजे तुला राग येणार नाही. त्या रावणाला किती जरी काही जरी बोललं तर तुला राग येणार नाही. तुझं आपलं मन तू शांत ठेव आणि रावणाला सगळ्या गोष्टी समजावून सांग. ज्यावेळेस रावण तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकल त्यावेळेस आपल्या या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि रामाला शरण गेल्यावर पूर्ण लंका सुद्धा या ठिकाणी वाचेल आणि सगळ्याचं कल्याण या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही असं माता या बिभीषणाला समजावून सांगते. ऐसे बोलून या वचन बुसका बुसकी करी दोन, माझे वाचवी संता अन्यान शरण या लागी. अन्यान शरण या लागे मी तुला शरण येते बिभीषणा. बिभीषण मुलगा होता पण मुलाला शरण येते म्हणाले. तू एवढ्या गोष्टी समजावून सांग रावणाला आणि ज्यावेळेस तो ऐकल त्यावेळेस खरोखरच आपल्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं माझं काम कर आणि माझ्या मुलाला वाचव तू असं बिभीषणाला म्हणू लागले. आय कोणी मातेचे वचन बिभीषणे वाहिले प्राण, प्राणांत सावनी अपमान हित सांगेन लंकेशा. अहो मातेचा आदेश होता तो तर बिभीषण होता. बिभीषणाला मातेचा आदेश आपल्या डोक्याप्रमाणे होता, आपल्या प्राणाप्रमाणे होता. म्हणून लगेच बिभीषणाला सांगितले माता तू सांगतेस ना त्याप्रमाणे मी या ठिकाणी करेन आणि त्यामध्ये कसलंही कमतरता मी पडणार नाही, कमी पडणार नाही. माझा प्राण जरी या रावणाला घेतला तरी मी मागे सरकणार नाही. माझ्यानं जेवढं होतंय तेवढं समजावण्याचा प्रयत्न मी रावणाला केल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा बिभीषण आपल्या मातेला म्हणू लागला आहे. रावणाही तशी कविता सीता सान्निपात लंकानाथा करू धावेल माझे गाता, शरण रघुनाथा मी होईन. मला माहिती आहे म्हणले माता मी ज्यावेळेस या रावणाला समजावण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस या रावणाला सन्निपात आल्याशिवाय राहणार नाही. मग ज्यावेळेस सन्निपात येईल राग येईल त्यावेळेस रावण माझा सुद्धा घात काढल्याशिवाय राहणार नाही. पण जरी माझा घात काढण्याचा प्रयत्न केला किंवा घात जरी निघाला तरी मी मागे सरकणार नाही. पण जर शेवटची वेळ आली तर मी या ठिकाणावर जाईल आणि रामापाशी शरण जाऊन रामाला सुद्धा विनंती करेन अशा प्रकारे बिभीषणजी बोलू लागले. तू श्रीरामा निघालिया शरण, तुझे नि माझा कुसवा धन्य, तुझे नि रावणा कृत कल्याण वंशवर्धन तुझे नि. एवढे बिभीषणाचे शब्द ऐकल्याबरोबर मातेला रडू येऊ लागला. तिने सांगू लागले अरे बिभीषणा तू एवढं जर काम केलास ना माझं तर खरोखरच आपल्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. माझी कुस जी आहे ती कुस पूर्ण बुडणार होते, माझा वंश बुडणार होता. पण तू ज्यावेळेस एवढं जर काम करशील, तू जर रावणाला सांगशील आणि रावणाला ऐकलं तर ठीक आहे किंवा नाही जरी ऐकलं आणि तू जर रामाला शरण गेलास तर माझी कुस तुझ्या वाचून वाचेल. माझा कुळ या ठिकाणी बुडणार होता तो सुद्धा वाचल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा माता बोलू लागली. श्रीरामासी निघाल्या शरण, त्याचे नि कुळ पवित्र पूर्ण, त्याचे नि धरा सुख संपन्न, तीर्थ पावन त्याचे नि. तीर्थ पावन त्याच्याने ज्यावेळेस तू त्यांच्या शरण जातील त्यावेळेस आपल्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का तर कुळामध्ये कोण वाचणार होतं, कुणीही वाचणार नाही. पण तू ज्यावेळेस रामाला शरण जाशील त्यावेळेस माझं कुळ माझी कुस वाचल्याशिवाय राहणार नाही. तू शरण गेलास म्हणजे माझं कुळ वाचलं, नाहीतर कुणीही या ठिकाणी राहणार नाही. सगळ्याचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा माता या विषयाला बोलू लागली. शरण निघाल्या श्री रघुनाथा कृतात होय त्याची माता, त्याचे नि पूर्वजा होय सुखरूपता, उद्धरी समजता
समागमे. ज्यावेळेस शरण तुम्ही जाताल त्यावेळेस तुमचा तर उद्धार होईलच होईल, पण तुमच्या अंगून माझा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा माता म्हणून लागले आहे. आणि ज्यावेळेस तुमचं शरण होताल त्यावेळेस पूर्ण कुळाचा सुद्धा उद्धार होईल. इथून पाठीमागच्या 20 कुळाचा उद्धार होईल आणि पुढच्या सुद्धा 20 कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही प्रभू श्रीरामाला शरण जाताल त्यावेळेस वाचतात, नाहीतर अन्यथा पूर्ण राक्षस कुळ या ठिकाणी संपल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा माता बोलू लागली. त्याचे सुखरूप संसार, त्याचे सुखी सुरवर, त्याचे सुखी चराचर. जे श्रीरामचंद्र शेविती. जे श्रीरामाचे अनन्य भक्त होते, जे श्रीरामाला शरण जाते, सुरवराच्या ठिकाणी जरी गेलं, देवलोकाच्या ठिकाणी गेलं तरी त्यांनी जरी शरण गेले तर त्यांचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आपण तर कोण आहोत? राक्षस कुळातले आहोत. देवाचा उद्धार त्या रामाला केलेला आहे, पूर्ण राक्षसाचा उद्धार या रामाने केलेला आहे. जे काही कुणी शरण जातील त्यावेळेस त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला या मृत्यूच्या मधून मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रामाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही असं बिभीषणाला माता काही कशी बोलू लागलेली आहे. श्रीरामासी निघाल्या शरण, स्वप्न पर्याय जन्म मरण, कळी काळ घाली लोटांगण. श्रीरामचरण शेविल्या. श्रीरामचरण शेविल्या. जर श्रीरामाला आपण शरण गेलो तर कळी काळ सुद्धा आपलं काही वाकडं करणार नाही. त्या रामाच्या पायाचं दर्शन जरी आपण घेतलं तरी आपल्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जेवढ्या 18 योनीमध्ये जन्म फेऱ्याचा होणार आहे तेवढा जर चुकवायचा असेल तर रामाच्या भक्तीमध्ये जावं लागेल आणि रामाचं नामस्मरण घ्यावं लागेल आणि रामाच्या सानिध्यात राहावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगू लागले. श्रीराम रावणाचा वैरी कैकसी, त्याचा दोष न करी, ऐकोनी मातृवचन थोरी, आल्हाद भारी बिभीषणा. त्याला माहित होतं बिभीषणाला की रामाचा शत्रू कोण आहे? रावण आहे. रावणाचा बिभीषण कोण आहे? भाऊ आहे. पण बिभीषणाला माहिती होतं मी जरी भाऊ असलो त्याचं वैर कुणासोबत आहे? रावणासोबत आहे, माझ्यासोबत नाही. मी ज्यावेळेस रामाला शरण जाईल त्यावेळेस राम मला त्या ठिकाणी माफ केल्याशिवाय राहणार नाहीत, शत्रू म्हणून दूर लोटणार नाहीत, आपल्या जवळ बसवल्याशिवाय सोडणार नाहीत एवढं सुद्धा बिभीषणाच्या अंतःकरणामध्ये माहिती होतं. म्हणून बिभीषण या ठिकाणी ठामपणे बोलू लागलेले आहे. निर्मत्सर मातृवचन तेने बिभीषणा हरिक पूर्ण, मस्तकी वंदुनी तिचे चरण, लोटांगण घातले. खरोखरच बिभीषण जे लोटांगण आपल्या मातेला घालून लागले तर सांगत, माता तू खरोखरच माझा उद्धार सुद्धा या ठिकाणी केले. तू जर मला ह्या गोष्टी सांगितले नसतेस तर माझाही उद्धार झाला नसता आणि मी रावणाला समजावण्याचा प्रयत्न तर करेन, किंवा तुम्ही जर सांगितलं नसतं तर मी तिकडे गेलो नसतो आणि तिकडून रामाचा उद्धार रामाकडे मी गेलो नसतो तर माझाही उद्धार या ठिकाणी झाला नसता. खरोखरच माता तू धन्य आहेस. म्हणून मातेच्या पाया सुद्धा बिभीषणची पडू लागलेली आहे. कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री कांत जय जय राम.